च्या दिवसात मात्र तुफान कामगिरी राहिले. अक्षय असेल, सचिन असेल आणि पहिला चेंडू रॉनी मराठे होता तिथे तैनात. पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तो इथे आपल्याला लॉंग मिड विकेटवरती आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. आणि आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय ऋषीला. कल्पेश कालच्या दिवसात कल्पेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे ऋषी आता आपल्याला आजच्या दिवसात चांगली कामगिरी करताना दिसेल गारपोली संघाच्या समोर. ते चांगला चेंडू, वेगवान चेंडू, चेंडू पडला आणि वेगवान चेंडू शरीरावरती आदलत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि निराव चेंडूची सांगता गुड्डूच्या विरोधात अगदी शरीर भेदी गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षय मागच्या सामन्याचा हिरो अक्षय आपण पाहतो इथे. द विकेटने मारा ऋषी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली अक्षय या गोलंदाजाची. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, एकच धाव खर्च केले, एक विकेट मिळवले. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय एसटी रक्षकाला आणि लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू फरार झाला आणि तिथे मात्र लॉंग ऑन मध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. इथे अक्षय देखील माघारी परतेल. जिथे बाईच्या स्वरूपात चौकार आला होता, संधी होती कुठेतरी स्वतःचा डाव सावरण्याची, परंतु इथे डाव सावरू शकला नाहीये आणि इथे संघाला अडचणीत टाकून परतीचा प्रवास अक्षय देखील करताना पाहायला मिळतोय. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे आपण पाहतोय. कोण आहे? अभिजित. ऋषीच्या गोलंदाजीतील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय चित्र पाहायला मिळेल, कारण वेगवान गोलंदाजी होते आणि चांगली गोलंदाजी होते. इथे पुन्हा शाई यॉर्करचा चेंडू खदून काढलाय, जिथे एक धाव सन्मानार्थ एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावफलकावरती पाहतोय आपण.
अगदी ओरपीच चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात पॉइंट क्षेत्रामध्ये आणि झेल सुटलाय, त्याच्यावरती धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 8 या अंकावरती. आपण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय, विशाल या गोलंदाजाला. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज असेल, स्ट्राईकला असेल फलंदाज, इथे बाद होईल. इथे पहिला चेंडू फेस करत असताना ऋषी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, जिथे निर्धाव चेंडू खेळून बसलाय. धावसंख्या स्थिर असेल 8 या अंकावरती. या षटकातील चेंडू पाहायला गेलं तर 3 संपलेत आणि ऋषी आणि सचिन नॉन स्ट्राईकला. सचिनला पाहतोय, सलामीला गेलाय, 1 चेंडूवरती 1 धाव मिळवले आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय. आता 4 चेंडू संपलेत, उर्वरित 8 चेंडू असतील या सत्रातील आणि या सत्रामध्ये धावा पाहायला मिळतात 8 गारफोडी संघाच्या. ऋषी हा फलंदाज प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाहीये, त्या कारणास्तव इथे धावा थांबल्यात. इथे चांगला चेंडू, पुन्हा चेंडू निर्धाव, सलगचे 3 चेंडू निर्धाव ऋषी या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल चांगली गोलंदाजी राहिले. इथे सरळ स्टेट ड्राईव्हचा फटका, बॉलरच्या उजव्या हाताने चेंडूला खेळून काढलाय, तिथे 1 धाव पूर्ण केली आणि दुसरे धावे अंत ऋषीला माघारी परतावं लागेल. जागा सोडले, ऋषीने जागा सोडले. ऋषी खेचबादे स्क्रीनवरती पाहिलं गेलो आम्ही आणि तिथे ऋषी जेव्हा उठला तेव्हा त्याची बॅट आणि तो क्रीजच्या बाहेर होता, त्या कारणास्तव सचिन इथे मात्र सेफ असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा राहावा लागेल सचिनला. सचिन तिकडे विकेट गेले, आपण नॉन स्ट्राईकला असाल. हा मग तिकडे आउट झालाय, मग विकेट ऐक ना, तिकडे आउट झालाय तर नवीन फलंदाज तिकडे येईल ना मित्रा.
षटक संपले. ओके, नक्कीच अंपायरने आमच्यापर्यंत कॉल दिला नव्हता षटक संपल्याचा, माफी असावी. आता आपण पाहतोय सचिनला ऑन स्ट्राईक शेवटचे 6 चेंडू या सत्रातील फेस करण्यासाठी. ते धावा येत नाहीये त्या कारणास्तव इथे गारपोली संघ थोडासा विचलित झालाय, परंतु इथे मात्र थोडासा स्वतःला स्थिर करत असताना धावांकडे लक्ष द्यावा लागेल आणि उरलेले सर्व चेंडू अगदी सचिनच केलेला असं काहीतरी चित्र स्पष्ट होताना दिसतोय. आणि समोरचा चेंडू अर्पित चेंडू होता, तिथे 2-2 क्षेत्ररक्षक आलेत. रॉनी मराठे तिथे आला होता आणि तिथे दोघांमध्ये थोडीशी गफलत झाली आणि फंबल पाहायला मिळाला. रॉनीच्या हातातून झेल सुटला आणि चेंडू सरळ निघून गेला, जिथे बाउंड्री लाईनला टच झाला चेंडू आणि त्याच्या 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावेच्या मदतीने धावफलक 13 या अंकावरती पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू उर्वरित असतील. 4 चेंडू मध्ये किती धावा सचिन आपल्या संघासमोर जोडेल? 13 झाल्यात. सचिन आपण पाहतोय 3 चेंडू 5 धावेंवरती खेळतोय. त्यात देखील एक नशिबाचा चौकार सचिनला मिळाला आहे. अजून देखील फटक्यांपासून वंचित राहिलाय सचिन. अजूनही 3 चेंडू उर्वरित असतील या सत्रातील आणि 3 चेंडूवरती कमीत कमी 2 मोठे फटके वडवली संघाच्या विरोधात खेचावे लागतील, तरच सामन्यामध्ये कुठेतरी चुरस निर्माण होईल. अन्यथा हा मैदान अगदी धावांसाठी ओळखला जातो. 45 ते 50 मीटरची बाउंड्री आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हवेचा जोर असल्या कारणाने हवेची मदत देखील फटक्यांमध्ये पाहायला मिळते आणि सहजासहजी तिथे षटकार चौकार पाहायला मिळतात. आता बॅट फिरवली गेली आहे परंतु संपर्क नाहीये आणि पुन्हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती हर्षलला पाहतोय आपण. शेवटचे 2 चेंडू बॅक टू बॅक 2 फटके येतील का संघामध्ये चुरस निर्माण करण्यासाठी? परंतु नाहीये. यॉर्करचा चेंडू होता त्याच्यावरती बॅटची कडा घेतली, 1 धाव पूर्ण केली. इथे हानाच्या नादामध्ये इथे मात्र 2 धावा पूर्ण होतील. थोडीशी चुकी झाली, चलाकी दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण कधी कधी म्हणतात ना, जास्ती युक्ती तितकीशी कामा येत नसते. इथे जास्ती युक्ती लावली, डोका चालवला आणि सचिनला परतवण्याचा प्रयत्न केला होता. 1 चेंडूसाठी 1 धाव मात्र खर्च केली एक्स्ट्राची. धावसंख्या कमी आहेत परंतु गोलंदाजीचा विचार केला गेला तर गारफोली संघाकडून चांगली गोलंदाजी होते आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 18 चेंडू 20 धावांची गरज.
पहिला चेंडू आपण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय अभिजित आणि स्ट्राइक एंड वरती आपण पाहिला होता रॉनी या फलंदाजाला. हर्षल ऑन स्ट्राइक. आता आपल्याला हर्षलला पाहायला मिळेल. समोर असेल अभिजित. एक चेंडू एक धाव. आता मात्र टॅप करतो चेंडूवरती. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धावेवरती समाधान मानत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र मोठा फटकेच्या नादामध्ये पुन्हा शारीर धाव चेंडू पाहायला मिळतोय रॉनीच्या माध्यमातून. अभिजित खूप चांगली गोलंदाजी करतोय. सेमीफायनलची ही लढत आपण पाहतोय. दुसरी सेमीफायनल या शृंखलेची आणि त्यावरती जोरदार अपील. इथे बाद घोषित केलंय. इथे संपर्क नाहीये चेंडू आणि फलीचा आणि मिडल लेग वरती इथे पकडला गेला जिथे फुलटॉस वरतीचा चेंडू होता. जास्तीची ताकद खर्च करण्याचा प्रयत्न झाला पण संपर्क झाला नाही. त्या कारणास्तव इथे माघारी परतावं लागेल. निराश झालाय रॉनी स्वतःवरती परंतु धावसंख्या कमी आहेत. आता फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो विशालला पुढे जाताना. पाच चेंडू दोन धावा एक विकेट. बुतवली गारपोली संघ चांगली गोलंदाजी करतोय. आता वन डाऊनच्या भूमिकेत आपण विशालला शेवटचा चेंडू फेस करेल अभिजितचा आणि ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय. 3-3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे त्या कारणास्तव इथे आणि बॅटचा फ्लो ओपन केला होता. ताकद लावली होती या चेंडूवरती विशालने. त्या कारणास्तव इथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. वडवली संघाच्या खात्यामध्ये 6 चेंडू 6 धावा आणि 1 विकेट. ती देखील मोठी विकेट. रॉनी मराठे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अक्षयला धावा वाचवायचेत. अजूनही 12 चेंडू 14 धावा वाचवायचेत. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 20चा पाठलाग करण्यासाठी निघाला होता वडवली संघ. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वरती सांगतील हा खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूवरती अवांतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती वाढवली जाईल
आणि दरम्यान इथे धावफलक जाऊन पोहोचलाय 21-7 या अंकावरती 20 धावांचा पाठलाग करत असताना आता 12 चेंडू आणि 13ची गरज. आता मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचलाय, चुकी होणार नाहीये, पकडली जाईल झेल आणि वापस परतीचा प्रवास हर्षल या फलंदाजाला करावा लागेल. प्रजय आपण पाहतोय, प्रज्वल ना, प्रजय प्रजय हा फलंदाज खिलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप राऊंड द विकेटने गोलंदाजी होते आणि चेंडू पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघतोय. त्या कारणास्तव इथे अगदी फलंदाजाच्या रडार पासून दूर असलेला हा चेंडू, त्या कारणास्तव इथे पंच सांगतायत, दंडित करतायत त्या चेंडूला. व्हाईट चेंडू घोषणा झाले. इथे दरम्यान बॅटची कडा घेतले, जोरदार अपील होते. आणि इथे बॅटची कडा घेऊन चेंडू लेग स्लिप मध्ये, ऑफ स्लिप मध्ये चेंडूला अडवण्यात आला आणि तिथे एक धाव मिळाली आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक 9 या अंकावरती वडवली संघ. आता मात्र विशाल स्ट्राईकला असेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा कुठल्यात. अजूनही या षटकातील विचार करायला गेला तर 2 चेंडू संपलेत, अजूनही 4 चेंडू आहेत. अजून एक चेंडू मायनस होईल. आता 3 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. अजूनही 9 चेंडू 11ची गरज. चांगला सामना. इथून जर विशालला बाद केला तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल आणि ते चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि इथे डायरेक्ट हिट. प्रज्वलला वापस परतीचा प्रवास करावा लागेल, वापस यावा लागेल पवेलियन कडे. रुपेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. रुपेश हा फलंदाज धाबाच्या सुविधा. प्रजय वापस गेला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण रुपेशला पाहतोय. जिथे एक धाव पूर्ण केली, विशालने नकार दिला दुसऱ्या धावेसाठी आणि धावसंख्या 10 या अंकावरती. अजूनही शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अक्षयचा आणि समोर असेल विशाल, म्हणजे गोल्डन चान्स आहे अक्षयला देखील आणि फलंदाज विशालला देखील. या चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल, कोण विजयाच्या समीप जाईल. आणि इथे मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू पडला होता, थोडासा चेंडू बाहेर निघतोय, शरीराचा वेध घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. लेग एसटीच्या बाहेर पिच झाला होता चेंडू, त्या कारणास्तव पंच
चांगला रिले देत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार अपील झाली होती. षटक संपलाय आणि धावसंख्या स्थिर 10 या अंकावरती. जिथे 18 चेंडू 20 ची गरज होती, आता सामना 6 चेंडू 10 ची गरज आहे. म्हणजे 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च करताना गारपोली संघ पाहायला मिळाला. आपण पाहतोय 6 चेंडू 10 ची गरज असेल ना, दरम्यान इथे पाहुण्यांचं आगमन झालंय. रामदास दादा घरत आणि त्यांच्या समेत सोपान शेठ भालिवडे यांचं आगमन झालं इथे. तरी करूया या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत. आणि दरम्यान आपण पाहतोय ह्या शृंखलेचा फायनल लिस्ट संघ धुलेवाडी देखील इथे पोहोचलाय आणि समोर सामना चालू आहे. फायनल मध्ये जाण्यासाठी लढत चालू आहे. कोण जाईल फायनल मध्ये? एकीकडे आपण पाहतोय वडवली संघ, तर एकीकडे पाहतोय गारपोली संघ. गारपोली संघाने 19 धावा जमवल्या. 20 धावांचा पाठलाग करायचा होता. 12 चेंडू खर्च केल्यात आणि 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून येणारे 6 चेंडू आणि 10 ची गरज असेल. आणि दरम्यान आपण पाहतोय या शृंखलेला सदिच्छा भेट देण्यासाठी सुनील शेठ भालिवडे इथे उपस्थित झालेत. त्यांचा करूया इथे यशोचित सन्मान आणि सहर्ष स्वागत असेल. आमच्या आयोजनात तुम्ही इथे सहभागी झालात आणि इथे त्यांच्या समेत आपण पाहतोय शंकर शेठ भालिवडे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि सुनील दादा भालिवडे ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं ह्या शृंखलेला सोपान शेठ भालिवडे आणि सुनील शेठ भालिवडे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून या शृंखलेला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यात आलाय. एकीकडे असेल मराठे वडवली संघ, तर एकीकडे आपण पाहतोय गारपोली संघ. धावफलकावरती धावा 12, येणारे 5 चेंडू 8 ची गरज. ऑन स्ट्राइक रुपेश आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय विशालला, जिथे 3 चेंडू 4 धाव्यांवरती खेळतोय. ताकद दोघांकडे आहे मोठ्या फटक्यांसाठी, परंतु गोलंदाजीचा विचार करायला गेला तर खूप चांगली गोलंदाजी होते. प्लॅनिंग देखील चांगल्या रीतीने केले, परंतु प्लॅनिंग फसले. कारण एकीकडे गुड्डू सारखा गोलंदाज होता. अगदी आपण पाहायला गेला तर मदत देखील निसर्गिक अडथळा आपल्याला पाहायला मिळाला आणि साथ देतो गारपोली संघाला. नशिबाचा चौकार आडला गेलाय आणि तिथे 3 धावा वाचल्यात. आता 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. आणि ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल विशाल. नवीन डाव खेळला गेलाय गारपोली संघाकडून. गुड्डू गोलंदाज असून देखील परंतु इथे ऋषीवरती गोलंदाजीवरती विश्वास टाकला गेलाय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. 6 चेंडू 10 धावा वाचवायच्यात. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च झाल्यात. आता 4 चेंडू 7 धावा वाचवायचेत. आणि समोर कालच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा हिरो विशाल. फुलटॉस चेंडू बॅट चालत नाहीये तितकीशी, कारण हा फुलटॉस चेंडू जर कालच्या दिवसात दिला असता तर लांब लचक षटकार पाहायला मिळाला असता, परंतु इथे बाद होऊन माघारी परतावा लागेल. पंचांसाठी बिमरसाठी रिव्ह्यू आहे, याची दक्षता घ्या. फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र परतावा लागेल विशाल या फलंदाजाला. आज वडवली संघाच्या बाजूने नशीब साथ देत नाही, कारण दुसऱ्या चेंडूवरती
फटका खेळला होता, जिथे चौकार जायला पाहता चेंडू अडथळा निर्माण झाला ना, चेंडू क्षेत्ररक्षकाकडे ट्रॅव्हल झाला, जिथे एकच धाव खर्च झाली. आता 3 चेंडू 6 धावांची गरज असेल. एक मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो फटका कुणाच्या फलीतून येईल. एकीकडे आपण पाहतोय रुपेशला, आता नौका फलंदाज खेळपट्टीवरती शेखर. संधी असेल ऋषीकडे. नौका फलंदाज आहे, त्याला कुठेतरी बांधून ठेवण्याचं, जखडून ठेवण्याचं काम करावा लागेल. मोठा फटका खेचून द्यावा लागणार नाहीये, कारण 3 चेंडू 6 धावा वाचवायचे आणि एक मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे वेगवान चेंडू हाताला गेलाय, जिथे आता थोडासा लक इथे वडवली संघाच्या बाजूने पाहायला मिळते. कशासाठी? गारफोली संघ कशासाठी आहे? स्पर्धेचा नियम आहे, स्ट्राइक रोटेट असणार आहे. कंपल्सरी स्ट्राइक रोटेट असते, याची दक्षता घ्या. जरी बॉल यष्टीरक्षकाकडे पोचला असेल, फील्ड झाला असेल, तरी तिथे देखील चेंडूवरती धाव असणार आहे, स्ट्राइक रोटेट असणार आहे. आता 2 चेंडू 5 ची गरज आणि रुपेश ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. वडवली संघ कालच्या दिवसात तुफान कामगिरी पाहायला मिळाली होती आणि 2 चेंडू 5 ची गरज. गारफोली संघाची गोलंदाजी खास राहिली. 20 धावा डिफेन्स करण्यासाठी आणि 20 धावा जमवण्यासाठी इथे कष्ट करावे लागतात. अतिरिक्त उचली आणि ते वाईड चेंडू घोषित झालाय आणि 1 बाउन्सचा इशारा देखील आलाय. म्हणजे आता उरलेल्या 2 चेंडू मध्ये बाउन्सर चेंडू टाकू शकत नाहीये. 2 चेंडू 4 ची गरज असेल. दोन चेंडू पुन्हा एक फटक्याची गरज आली. आता इथे चांगला फटका गॅप मध्ये आहे आणि वडवली संघ विजयी होत असताना वडवली संघाचा एक उत्तम दर्जाचा फलंदाज खुश झाला या चौक्याने, ज्याच्या फलीतून फटका आला नव्हता, परंतु रॉनी खुश आहे. अपेक्षा होती रुपेश कडून आणि त्या अपेक्षांवरती खरा ठरलाय आणि विजयी झालाय. गारफोली संघ खूप चांगला आजच्या दिवसात तुम्हाला खेळ राहिला. हार्ड लक गारफोली संघ आणि वेल प्लेड संघ वडवली. आता जाऊया फायनल मध्ये. पाहुणे आलेत, पाहुण्यांच्या सन्मानार्थ इथे अजून फायनल खेळवली जाईल. तरी विनंती असेल वडवली संघाच्या संघनायकाला आणि इथे आपण पाहतो धुलेवाडी संघाचा संघनायक उपस्थित आहे, तरी कोणताही वेळ न घेता आपण यायचे.